की प्रिय सतगुरुनाथ येत जा इकडे कधी कधी आनंद क्षण तरी देत जा इकडे कधी कधी आनंद क्षण तरी देत जा इकडे कधी कधी आनंद क्षण तरी देत जा इकडे कधी कधी हे आहे गावाची ताकद पाबरो अजूनही लोकांचं येणं चालूच आहे बसाताही जिथं जागा भेटल तिथं तसं गावाच्या मानानं लोक भरपूर आहे एवढ्या संख्येत महिला मंडळी कीर्तनाला आल्या मी सर्व माय माऊल्यांना धन्यवाद देतो वंदन करतो तुम्हाला नाही तर आमच्या नागपुरात जर ठेवला का नाही मावशी या टायमाला कीर्तनाचा कार्यक्रम तर एवढ्या बाया येत नाही काहून तर हा टायमिंग म्हणजे आमच्या बायाचा सिरियलीचा टायमिंग आहे ज्यावेळेस टीव्हीच्या समोर राहते बाया आमच्या नागपुरातल्या बालिका वधू बिग बॉस उडान तारक मेहता पवित्र रिश्ता आता एक नवीन आली पुन्हा बायाची सिरियल उतरण चढण घसरण पसरण पाव पाव मरण एखाद्या दिवशी खोटा आहे का खरं आहे भाऊ खरं आहे तुम्हा माय माऊल्यांच्या डोक्यातही जिजाबाई गेली पाहिजे सावित्री आई फुले गेली पाहिजे कारण ते सावित्री आई फुले जन्माला आली नसती तर तुम्ही महिला जिथं बसू शकल्या नसत्या ही ताकद दिली सावित्री आईनं की सरकारी हुद्द्यावर मुलगी बसली असती का फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का हे माझ्या सावित्री आई फुलेची ताकद आहे ही ताकद आहे संविधानाची हे बाबासाहेबांना देशाचं संविधान लिहिलं 2 वर्ष 11 महिने 18 दिवसाचा संघर्ष करून याच्यात 50% आरक्षण दिलं महिलांना सर्व क्षेत्रात बाया पुढे आल्या आता देशाच्या राष्ट्रपती महिला आदिवासी समाजातून झाल्या काय नाव बेटा द्यायचं बोला 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 रणवीर कपूरनं लग्न केलं नाही एका हिरोईनी संग हा आली यात हे का तुम्ही मामबहीण आहे का आणि देशाच्या राष्ट्रपतीचं नाव बोला पुस्तक हा एक गाडगे बाबाचं पुस्तक हे 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 फोनवाल्या ताईच्या मागची पोरगी ये ना ताई तू बरोबर उत्तर सांगा तुला काय आडनाव ताई तुझं गणवीर हां हे गाडगे बाबाच्या कीर्तनाचं टाळ्या वाजवा एक वेळा गंभीरतेसाठी एका शब्दात उत्तर दिलं पायरे पिस्तुल्या धन्यवाद आणि हे मोठमोठंच पाहून राहिले मग पोरगी हालीनं उत्तरही दिलं म्हणजे मुलापेक्षा मुलगी बरी दोन मुलाचा उद्धार सर्व क्षेत्रात मुली पुढे आल्या महिला पुढे आल्या आता राष्ट्रपती महिला माजी लोकसभा अध्यक्ष महिला गागा सरपंच महिला तलाठी महिला ग्रामसेवक महिला शिक्षिका महिला माणसं बैला माणसाच्या हातात काय राहिलं का आता नाही काहीच नाही आता एसटीत बाई दोरी हलवते आणि माणूस मेंगलं गाडी चालवते बाई दोरी हलवते आणि माणूस गाडी चालवते याच्यापेक्षा बेकार कंडिशन कोणती आहे काही वर्षांनं असा काळ येणार आहे सर्व बाया ऑफिसात कामाला जातील माणसं घरी राहतील मग ते बाईची मैत्रीण आले फोन करून हॅलो मॅडम कुठे गेल्या हा सांगन मॅडम ऑफिसलाच गेले आहे मी दळणदळाला चाललो आहे भांडे घासून झाल्यावर फोन करतो एवढी बेकार कंडिशन माणसावर येईल काही वर्षानं तुम्ही लिहून घ्या आणि असं का होईल त्याचे कारण जन्मोजन्मापासून महिलांवर अत्याचारच आम्ही एवढे केले मुलींवर अत्याचारच आम्ही एवढे केले आता तुम्ही पेपरले टी व्हीवर बातमी वाचली असेल ना पाहिली असेल ना एका पोरीचे 35 तुकडे करून तिचा खून केला 36 तुकडे मग आताही मुलींवरचे महिलांवरचे अत्याचार काय कमी आहे म्हणता का तुम्ही नाही काही काही बायाले असं वाटते आपण लय प्रगती केली कायची प्रगती केली साधं उदाहरण सांगतो मी लहान लहान पोरं तुम्ही बोलत जा हुशार पोरं आहे गावचे मला सांगा बाबू लग्न झालेली बाई कशी ओळखाव का लायसन आहे
हा जिच्या गळ्यात मंगळसूत्र. मग याचा अभ्यास जोरदार दिसते. जिच्या गळ्यात मंगळसूत्र आहे आणि जिच्या कपाळावर कुंकू. हे बाई लग्न झालेली. लग्न झालेली. आणि लग्न झालेला माणूस कसा ओळखा? बायासाठी नियम काढला, कुंकू लावा, मंगळसूत्र घाला. माणसानं लावा ना उद्यापासून बंडीचं वंगण. गड्या टिंगुईली घंटी बैलाची कंपाय. जन्मोजन्मापासून महिलांना गुलाम करणारी व्यवस्था या देशात होती. चूल आणि मूल याच्यावर तो बायाच्या मागं दुसरं काम नव्हतं. पण ते सावित्रीबाई फुले जन्माला आली आणि फार मोठी क्रांती केली. आता पुढच्या महिन्यात सावित्रीबाई फुलेचा जन्मदिवस आहे. घराघरात जिजाऊची जयंती साजरी झाली पाहिजे. घराघरात माझ्या सावित्री आईची जयंती साजरी झाली पाहिजे. कारण अपमानाचं झेलू निशेन, रूढीवाद्यांना तुडवलं. या सावित्री आई पौराला शिकवलं. आता मी 3 जानेवारीला तुमच्याच तालुक्यात आहो, ब्रह्मपुरी तालुक्यात ब्राह्मणी नावाचं गाव आहे. त्या गावात माझा कार्यक्रम आहे. कारण भारत असा देश आहे, इथं उत्सव साजरे होतच असतात. आपले जुने लोक सांगतात ना, आपली जेवती झाली का आपले सण चालू होऊन जातात. नागपंचमीपासून, बरोबर आहे का नाही? नागपंचमी ना होत तर गणेश उत्सव येते. गणेश उत्सव ना जात तर दुर्गा मातेचा उत्सव येते. दुर्गा माता नाही जात तर दसरा येते. दसरा ना जात तर धम्मचक्र प्रवर्तन दिन येते. ते ना जात दिवाळी येते. दिवाळी ना जात भाऊबीज येते. भाऊबीज ना जात कार्तिक येते. कार्तिक ना जात तर मग मंडई येते. त्यातून मग खरंच हे पिकअप पकडते. मंडई झाली रे झाली का मग नाटकं चालू होत. जोरदार नाटकाचं सीझन नाही जात, डिसेंबर महिन्यात येते. मग तुमच्या गावाचा उत्सव येते. आता हा उत्सव ना जात पुन्हा अजून 2-3 दिवसानं 31 डिसेंबर आहे, बेवड्याचा सण, मोठा उत्सव. 31 सण चालूच आहे आपले. सण काही कमी आहे म्हणता का? नाही. पुढच्या महिन्यात महिलांचा सण आहे. जसा या महिन्यात बेवड्याचा सण आहे, पुढच्या महिन्यात बायाचा सण आहे, मकर संक्रांतीचा. पण 14 आणि 15 जानेवारी संक्रांतीचा सण. त्या दिवशी एकीच्या घरावर 20-20, 25-25 जणीचा मोर्चा. कायले तर चाल बाई वाण घ्यायले. चालल्या बाया वाण घ्याले. बरं वाना ती वाटते का सडले बोरोने हेकडे चम्मच घे बाई वाण. वानासाठी झगडे करते, सडल्या वानासाठी. आमच्या घराजवळ झगडा म्हटला या बायाचा. काहून ती एकीला भेटली चहा गाडणी, वानामध्ये एकीला भेटली अंग घासणी, एकीला भेटलं कंगवा, एकीला भेटलं बोल लहानसा, एकीला भेटलं लहानसं चम्मच. जिले चम्मच दिलं ते मोठ्या शिव्या दे. बदमाश आहे म्हणे ते. तोंड पाव तर देते म्हणे ते वाण. 40 रुपये खर्च केले म्हणे ॲटोसाठी. 2चा चम्मच दिला म्हणे. अशा कातावून भांडी जीत आहे. मग वाण वाटू नका असं आपलं म्हणणं आहे का? नाही. मी तर म्हणतो वानासारखी चांगली प्रथा नाही. ज्या बाया कोणाच्या घरी जात नाही त्या वानाच्या निमित्ताने एकमेकीच्या घरी जाते. विचाराची देवाणघेवाण होते. चांगली प्रथा आहे. पण वानात चमचे वाटून फायदा आहे का? आता नाही. चहा गाडण्या वाटून फायदा आहे का? नाही. आता 2023 येऊन राहिलं, परिवर्तन करायला लागेल. वानात चमचे चहा गाडण्या वाटण्यापेक्षा वानात एखादं संत महापुरुषाच्या विचाराचं पुस्तक वाटा तर काहीतरी परिवर्तन घराघरात येईल. पुस्तक मस्तक जागेवर आणते आणि ज्याचं मस्तक जागेवर येते ते कुठं नतमस्तक होत नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी वयाच्या 40व्या वर्षी 45,000 पुस्तकाचा अभ्यास केला, म्हणून ते भारतरत्न झाले.
एवढं मोठं संविधान लिहिलं, ताकद दिली तुम्हाला आम्हाला की फाटक्याच्या वस्तीसाठी माया पदर, दुबळ्याच्या दुःखाची केली रे कदर. फाटक्याच्या वस्तीसाठी मायेचा पदर, दुबळ्याच्या दुःखाची केली रे कदर. आभाळात छाया झाली, आभाळात छाया झाली, स्वाभिमान दादा रे. गंधल्याने गांधल्याचा गिरजाचा हुवारा, गंधल्याने गांधल्याचा गिरजाचा हुवारा. शिल्पकार जीवनाचा भीम माझा होता रे. गंधल्याने गांधल्याचा गिरजाचा हुवारा, गंधल्याने गांधल्याचा गिरजाचा हुवारा. म्हणून पुस्तकाकडे वळलो पाहिजे आपण. उत्सवातून चांगल्या गोष्टी घ्यावं लागल, आपल्या सणातून चांगल्या गोष्टी घ्यावं लागल. आता 31 डिसेंबर येऊन राहिला, झालेल्या वर्षातल्या चुका सुधरवून चांगलं काम करण्याची प्रेरणा नवीन वर्षात तुम्ही आम्ही घेतली पाहिजे. त्याच्यासाठी 31. मकर संक्रांती आहे, सण आहे, तर तिथूनही काहीतरी चांगलं घेता येते. आपले नाही तर सण दरवर्षी येणार, प्रत्येक महिन्यात येणार, आपण ते साजरे करणार, मोकळे होणार, याच्यानं जमणार नाही. आता त्याच्यातून काहीतरी चांगलं शिका लागल. जसं जानेवारी महिना आहे, सण आहे बायाचा, तसा तो महिनाच बायाचा महिना आहे. म्हणजे 3 जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती, 12 जानेवारी मासाहेब जिजाऊची जयंती, म्हणजे आईचा महिना आहे. हा जो महिना आहे का नाही, डिसेंबर महिना, हा बाबाचा महिना आहे. नाही, बाबाचा महिना, बाबाचा म्हणजे 20 डिसेंबर गाडगे बाबाचा स्मृती दिवस, गाडगे बाबाची पुण्यतिथी. हा बा फोटो लागलाय गाडगे बाबाचा. 6 डिसेंबर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन. बरोबर आहे का नाही? म्हणजे हा महिना बाबाचा आहे, पुढचा महिना आईचा आहे. आणि फेब्रुवारी महिना आहे, तो आहे पोट्ट्याचा महिना. बापा ह्या महिन्यात पोट्टे असे चार्जिंग राहते. 7 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी. जसं गावागावात पहिले कसे 7-7 दिवसाचे काका भागवत सप्ते चालले, तुमच्या इकडे होत असेल ना भागवत सप्ताह, हरिनाम सप्ताह. इकडे हरिनाम सप्ताह होते, भागवत सप्ताह होते. आमच्या नागपूरकडं आता हे सप्ते कमी झाले. हा फेब्रुवारी महिन्यात पोट्ट्याचा सप्ताह नारा. 7 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी प्रेम प्रकरण हप्ता. काहून तर यायचा व्हॅलेंटाईन डे राहते त्या ह्याच्यात 14 तारखेला. आता हे व्हॅलेंटाईन काय हे पोट्टेले मालूम नाही, प्रेम दिवस आहे म्हणते. व्हॅलेंटाईन म्हणजे काय? अमेरिकेमध्ये एक संत झाले सेंट व्हॅलेंटाईन, आणि त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ तो दिवस साजरा केला जाते प्रेम दिवस म्हणून. कुठं? अमेरिकेत. आणि करणकोटचे लोक घेते यायचा 7 तारखेपासून पोट्ट्याचा सप्ताह चालू होते. 7 तारीख ते 14 फेब्रुवारी असे पोट्टे बिजी राहते, पोरीनं पोरं. काहून ते यायचा सप्ताह तसा राहते. 7 तारखेला त्याची घटस्थापना राहते, तीर्थस्थापना. त्या दिवशी राहते रोज डे. मग दुसऱ्या दिवशी चॉकलेट डे, मग टेडी डे, हग डे, प्रामिस डे, आणि मग शेवटच्या दिवशी राहते व्हॅलेंटाईन डे. त्या दिवशी राहते मग भव्य महाप्रसाद लंगर. मग त्या दिवशी आय लव्ह यू कवा मरते तू, म्हणजे घेणं न देणं, लाता खाऊन येणं याले म्हणते. मी म्हणतो कायले चॉकलेट डे, कायले टेडी डे, कायले रोज डे. त्यापेक्षा अभ्यासावर लक्ष दे. हो ना. आई वडिलावर लक्ष दे, शेतीवर लक्ष दे, उद्योगावर लक्ष दे, नोकरीवर लक्ष दे. कायले पोरीवर लक्ष दे. लंबे झाले काही पोट्टे, बर्बाद झाले, लंबे झाले. म्हणून आम्हाला कार्यक्रमात हे विषय मांडा लागते. मी रोज कीर्तनातून सांगतो तरुण भावांना, कारण मी तरुण आहो. सांगत राहतो तरुण भावांना की क्यों मरते हो यारो उन हसीनाओं के लिए, अरे मरकर भी नहीं मिलेगा उनका दुपट्टा तुम्हारे कफन के लिए. मरना है तो मरो वतन के लिए, देश का तिरंगा तो मिलेगा तुम्हारे कफन के लिए. जगायचं असेल तर देशाकडे.
पोट्टाईनं आजकाल देशाकरता जगणं सोडलं, देशी करता मरणं चालू केलं. नाही तर एखाद्या पोरीसाठी, देशीसाठी नाही तर पोरीसाठी. याच्यानं तरुण लंबे झाले, पोरी पायी काही काही पोट्टे लंबे झाले. ब्रह्मपुरीच्या हाटेलात नेते, ख्रिस्तानंद हॉस्पिटलच्या समोर आता हाटेलात बसते, एकच प्लेट भजे घेते आणि दोघंही खाते. मस्त गोष्टी करते. मग पोट्टही चार्जिंग होते. मग त्या पोरीले म्हणते, तो नाव छातीवर लिहू का हातावर लिहू? पोरगी मस्त खतरनाकच राहते. ते म्हणते, तुयात जर धमक असन तर छातीवरही नको लिहू ना हातावरही नको लिहू. तुयात जर धमक असन तर मा नाव सातबाऱ्यातली म्हणते. ह्या भजेच गिटकते फक्त. मग प्रेम करायचं असेल तर देशावर भगतसिंगानं प्रेम केलं. कशावर? देशावर. कि हम जिएंगे और मरेंगे ऐ वतन तेरे लिए, दिल दिया है जान देंगे. ऐ वतन तेरे लिए, दिल दिया है जान भी देंगे. ऐ वतन तेरे लिए. प्रेमच करायचं आहे तर आपल्या गावावर करा. प्रेमच करायचं आहे आई वडिलावर करा. तुकोबाराया सांगतात, माये बापे केवळ काशी, तेने न जावे तेने न जावे न जावे तीर्थाशी. ज्यानं आई वडिलाची सेवा केली ना त्याला तीर्थाली जायची गरज नाही. हे आमच्या समोर बसले आहे संजू दादा गेडाम. याईनं आपल्या वडिलाच्या नावानं तुमच्या गावात गेट बांधला. टाळ्या वाजवा एक वेळा. आता त्यांनी त्यांच्या भाऊजीच्या स्मृती पिक्चरचा माझा कार्यक्रम ठेवला. कोणतं गाव होतं भाऊ ते? मरार मेंढा. मागच्याच महिन्यात झाला ना कार्यक्रम. फार मोठं व्यक्तिमत्व आहे. हे तुमच्याच गावचे आहेत, याचा आनंद आहे. तुमच्या असंच आहे. गावातलं कोणी समोर जात असन का नाही तर पावल्याना जात काही काही लोकांना. यायची किंमत तुम्हाला मालूम नाही, पण यायची किंमत मला माहिती आहे. कारण मी नागपूरला राहतो, दादा राहतात बुटीबोरीला. यायचं नावच चालते तिकडल्या भागात, साऊंडचं, कॅटरसचं. अच्छा, याले घेऊन आला का ह्या? चांगला आहे. तुम्ही लहान लहान लेकरं राहिले का आनंद वाटते. तसं तुम्हाला लहान लहान पोरायले जास्त सांगायची गरज नाही. मला तर कधी कधी असं वाटते आता बयाड पोट्टे जन्माली यांनी बंद झाले. कारखानात बंद झाला तो. आता जेवढी पोरं जन्माला येतील हुशारच येतील, इंटेलिजंटच येतील. कारण हे विज्ञान युग आहे. आणि पोरं आजकालची हुशार आहे. कारण या कोवड्या कड्या माझी लपले ज्योतिबा शिवाजी, लपले ज्योतिबा शिवाजी, लपले ज्योतिबा शिवाजी. हे लहान लहान लेकरं कीर्तनात दिसले, आनंद वाटला. अरे शिवाजी महाराज तुकाराम महाराजांच्या कीर्तनात जाऊन बसायचे तर नीतिशील राजे झाले. ज्या तुकोबाच्या कीर्तनात शिवाजी महाराजाचे हजारो मावळे जाऊन बसायचे. आणि तुकाराम महाराज कीर्तनातून सांगायचे, महू मीना हुनी आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदू ऐसे, रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग. हे सांगणारे तुकाराम महाराज. तर त्या तुकोबाच्या कीर्तनामध्ये जाणारे शिवाजी महाराजाचे मावळे कसे होते? तर पहिलेचे मावळे सकाळी उठे. पहिलेचे मावळे सकाळी उठे, रणांगणात जाऊन सुटे, ढाल तलवार तुटे पण मांग नाही हटे. ते होते माझ्या शिवाजी महाराजचे मावळे. सकाळी उठे, रणांगणात जाऊन सुटे, ढाल तलवार तुटे पण मांग नाही हटे. आणि आताचे मावळे, आताचे मावळे सकाळी उशिरा झोपून उठे, मग देशी भट्टीवर जाऊन सुटे. हो, याचा ग्लास फुटे पण याची देशी नाही सुटे. आता मावळे राहिले कुठं, सपा बेवडे जन्माला येऊन राहिले जिकडं तिकडं. आणि म्हणून शिवाजी महाराज समजून घ्या लागल, असा राजा ज्या राजाच्या राज्यात एकही शेतकऱ्यानं आत्महत्या केली नाही. रयतेचा राजा की सुंदरी स्वराज्य निर्माण केली. तलवारीच्या धारीवर, तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर, रयतेसाठी वार झेलले आपल्या निर्या छातीवर, आपल्या निर्या छातीवर.
माझ्या राजाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या जगदावर माझ्या राजाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या जगदावर माझ्या राजाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या जगदावर जय गडावा छत्रपती शिवाजी महाराजाची. असा राजा, ज्या राजाचं जलव्यवस्थापनाविषयीचं धोरण, ज्या राजाचं पर्यावरण विषयक धोरण, ज्या राजाचं कृषीविषयक धोरण राबवणं ही आजच्या काळाची गरज आहे. पण या देशातील महाराष्ट्रातील राज्यकर्ते शिवाजी महाराजाचं नाव मात्र घेतात, पण त्यांच्या विचारानुसार वागताना दिसत नाही, याचं दुःख वाटते. नावं सगळेच जण घेतात, या महापुरुषाचं नाव प्रत्येक जण घेतात, पण याच्या विचाराप्रमाणे कोणी चालत नाही, म्हणून धिंगाणा होऊन राहिला. तुकडोजी महाराजानं एवढा मोठा ग्रामगीता नावाचा ग्रंथ लिहिला पुरव, आणि हा ग्रंथ कोणाला अर्पण केला? अरे सांगतो, मीच सांगतो. 41 अध्याय आहे या ग्रामगीतेमध्ये. किती बाबू? 41. आणि हा एवढा मोठा ग्रंथ तुकडोजी महाराजांना आपल्या आईले अर्पण ना केला, वडिलाले अर्पण ना केला, आपल्या गुरुले अर्पण ना केला. हा एवढा मोठा ग्रंथ तुकडोजी महाराजांना ग्रामनाथाले अर्पण केला. कोणाला? ग्रामनाथाला. 12 आलुतेदार, 12 बलुतेदार शेतकऱ्याला अर्पण केला एवढा मोठा ग्रंथ. काऊन? तर एका दाण्यातून हजारो दाणे निर्माण करायची ताकद ज्या शेतकऱ्यात आहे, तो शेतकरी जागृत झाला पाहिजे, त्याला खरा न्याय भेटला पाहिजे. आणि म्हणून ग्रामगीतेत पहिली ओवी टाकली, सर्व ग्रामाशी सुखी करावे, अन्न वस्त्र पात्रादी द्यावे, आणि परी स्वतः दुःखची भोगावे, भूषण तुझे ग्रामनाथ. त्या शेतकऱ्यावर आत्महत्येचा टाईम येते, कारण या देशामध्ये व्यवस्था अशी निर्माण केली शेतकऱ्याला दाबणारी. 100 धावा तेंडुलकर साहेबांनी काढल्या तर त्यांना भारतरत्न पुरस्कार आमच्या देशात भेटते. 100 धावा तेंडुलकर साहेबांनी काढल्या तर त्यांना भारतरत्न पुरस्कार आमच्या देशात भेटते. आणि आमचा शेतकरी शेतात रोज 1000 धावा काढते, पण त्याच्या मालाली भाव भेटत नाही. हे आमच्या शेतकऱ्याचं खरं दुःख आहे ग्रामीण भागातले. ज्या देशात सरकारी कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना कुठलंही आंदोलन, कुठली मागणी न करता 7वा वेतन आयोग लागू होते, मग हा देश जर कृषी प्रधान आहे, शेती प्रधान आहे, तर शेतकऱ्याकरता कोणतं सरकार स्वामीनाथन आयोग का लागू करत नाही, याचंही चिंतन शेतकऱ्यानं केलं पाहिजे. मग या शेतकऱ्याचा खरा वाली कोण आहे? आमच्या शेतकऱ्याची, कामगाराची, मजुराची आठवण येते कवा? जेव्हा इलेक्शन येते तो. बापा बापा, तेव्हा यायचे भाषण ऐकून घ्याव टीव्हीवर. असे भाषण झोडते, शेतकरी देशाचा राजा आहे असं चोपड्या असं हाणला पाहिजे का त्याला धरून. शेतकरी जर देशाचा जर राजा जर आहे, तर या देशामध्ये सर्वात मोठी बिल्डिंग शेतकऱ्याची पाहिजे होती. अंबानीची काऊन आहे? अदानीची काऊन आहे? पुरा कास्तकार लंबा केला, पुरा शेतकरी लंबा केला. आणि म्हणून गावागावातला शेतकरी जागृत झाला पाहिजे. कारण तुमच्यात लय ताकद आहे. माझं असं म्हणणं आहे, शेतीमधलं जेवढं शेतकऱ्याला समजते का नाही, तेवढं कोणालाच समजत नाही. अधिकाऱ्याला ना समजत, पुढाऱ्याला ना समजत, काही काही. बरोबर. खोटं वाटत असेल तर विचाराने एखाद्या कृषी अधिकाऱ्याला, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन फोन अँड टिफोन? नाही सांगत तू. नाही. विचाराने एखाद्या अधिकाऱ्याला, व्हॉट इज मीन बाय आस्कूड? समजून का त्याला बुडला? शेतकरी इथं बसणारे 99% लोक शेतकरी आहे. बरोबर आहे का? म्हणून तुमचा चेहरा मा चेहरा असा मिळतात दिसते प्युअर कोरडवाहू. हे शेतकऱ्याचं रक्त आहे, म्हणून तर एवढ्या थंडीत कीर्तन ऐकत आहे. आमच्या नागपुरातल्या साहेबींले बसवा बरं येतं एवढ्या थंडीत, धानाच्या बांधीत नाही हिवतापान मराची होतं ते.